भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता, शेतकरी वर्गात पावसामुळे आनंदाचं वातावरण। गोंदियात पावसाची संततधार, शहरातील रस्त्याला नद्याचं स्वरूप, गोंदिया जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80%वर, मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली, धरणात 12,762 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून कोकण रेल्वेची खास कार रोरो सेवा सुरू। पुणे सोलापूरला जोडणारा पूल जीर्ण अवस्थेत, डिकसळ कोंढार चिंचोली पुलाला मोठे भगदाड, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आरोपी शरीफुल खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। लखन बेनाडे यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण, आरोपींनी अपहरणात वापरलेली ट्रॅव्हलर जप्त करण्यात आली, राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी, या प्रकरणी तिघांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।